आणि मराठा समाजाला जर ईडब्ल्यूएस मधून 10% आरक्षणातून फायदा होत असेल तर तो फार मोठा फायदा होतोय. परंतु जरांगे पाटलांना त्या फायद्यापेक्षा राजकीय फायदा उपटण्याची त्यांची मंशा असावी किंवा भूमिका असावी म्हणून ते आग्रही आहेत. पोरांच्या भल्यासाठी आग्रही नाहीत, राजकारणच्या भल्यासाठी ते आग्रही असावेत असा माझा थेट त्यांच्याकडे आरोप आहे. आता तुम्ही जे म्हणाले की जरांगेनं राजकीय आरक्षणाच्या लाभापायी त्यांचा उद्दिष्ट असावा, कुठेतरी ते सातत्याने एकच मागणी रेटत आहे, त्यामुळे मराठ्यांचा खास करून युवा वर्गाचं भविष्यात नुकसान होऊ शकतं असं वाटतं. प्रचंड नुकसान होणार आहे. मराठा तरुणांनी या संदर्भातली सगळा अभ्यास करावा. जरांगे पाटलांच्या म्हणण्यावर सगळं काही ठरवू नये. अभ्यास करून त्यांनी आपल्या भविष्याचा निर्णय घ्यावा असंही माझं त्यांना आव्हान आहे. मुळात मी सांगितलं की ओबीसीमध्ये येऊन 372 जातीमध्ये येऊन त्यांना फार काही फायदा मिळणार नाही आणि ओपनमध्ये फार काही जाती राहणार नाहीत. म्हणजे नोकऱ्यांचा संदर्भ जिथे येतो किंवा सोयी सवलतीचा येतो तिथे फार मोठा नुकसान मराठा तरुणांचं होणार आहे. आणि अशा स्थितीमध्ये त्यांनी अभ्यास करून थोडा विचार करून आपण कोणाला साथ देतो, आपलं भलं काय आहे, ऐत काय आहे, हित काय आहे याचा विचार करावा.